brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ह्या निवडणुकीमध्ये सक्रिय व्हायचं की जे मुक्ताईनगर मध्ये जी दडपशाही सुरू आहे, महिलांवर इथे आपण बघू शकतो एवढे छेडछाडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताय, मुलींवर वाढताय. माझी मुलगी पण त्याच्यातली एक आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते थांबवायची जबाबदारी ती माझी पण आहे, कारण की मी पण इथली लोकप्रतिनिधी आहे. महाराष्ट्रातलं मुक्ताईनगर, एकनाथ खडसेंच्या नावाने ओळखलं जाणारं मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक या ठिकाणी देखील जोरात रंगताना दिसते. अशातच अशा परिस्थितीचा आढावा घेतला आज मुंबई तकने. मुक्ताईनगरात नेमकं चाललंय तरी काय? मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा एक विशेष भाग म्हणून ओळखला जातो. खडसे वारंवार या ठिकाणी मंत्री, विरोधी पक्षनेता असे अनेक पद भूषवलीत खडसेंनी. त्याच्यानंतर खडसे राष्ट्रवादीत गेले आणि खडसेंनंतर पुन्हा आता त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे आज केंद्रात मंत्री आहेत. 3 वेळेस खासदार, आज केंद्रात मंत्री. अशा गावाची निवडणूक एक चुरशीची होते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी असलेला भाजपाचा बालेकिल्ला म्हणलं जाणारा हा मुक्ताईनगर, या ठिकाणी शिवसेनेचा आणि भाजपाचा लढा दिसतोय. अशातच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आज देखील आमच्या सोबत आहेत. रक्षा खडसेंची बातचीत करूया. रक्षाताई नमस्कार, मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. रक्षाताई, एक सगळ्यात महत्वाचा विषय की हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, खडसेंचा बालेकिल्ला म्हणून मुक्ताईनगर अशी काहीशी ओळख महाराष्ट्र आहे. नाथाभाऊंची पुणे, त्याच्यानंतर तुम्ही आज 2-3 खासदार आणि केंद्रात मंत्री. अशा परिस्थितीमध्ये आज इथली छोटीशी निवडणूक, खूप काही मोठी नाहीये, पण ती खूप चुरशीची झालेली आहे आणि भाजपाला एनी हाऊ कंडिशन बाय हुक ऑर कुक नगर परिषद ताब्यात ठेवणं हे देखील गरजेचं झालंय. नेमकं कारण काय? बघा, मी इथे भारतीय जनता पार्टीची खासदार आहे, आज मंत्री आहे, इथली रहिवासी आहे. जी काही मागच्या काळामध्ये मुक्ताईनगर शहराची परिस्थिती झाली, कारण की मी कधी अशा म्हणजे ह्या निवडणुकांमध्ये मी कधी समोर आले नाही. नक्कीच लोकसभेमध्ये, विधानसभेच्या इलेक्शनला मी प्रचाराला असते, माझं इलेक्शन असतं तेव्हा मी लोकांमध्ये जाते, प्रचार करते वगैरे. पण ह्या इलेक्शनमध्ये मी व्यक्तिगत लक्ष घातलंय. मी आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, त्यांनाही सांगितलं की मला ह्यावेळेस इलेक्शन लढायचं आहे, पूर्ण भाजपचं पॅनल उभं करायचं, कारण की आधीपासनं भाजप इथे राहिलेला आहे. मुक्ताईनगर विधानसभेमध्ये जसं तुम्ही सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून नाथाभाऊ पण भाजपच्याच तिकिटावर इथे निवडून आलेले होते. मधलं जर हे मागचे 5-6 वर्ष सोडले तर तेवढा वेळ आपण सोडला तर इथे भाजपची सत्ता होती. पण मागच्या वेळेस जेव्हा युती झाली, ही जागा सेनेला गेली, भाजपच्या लोकांच्या मदतीने इथे सेनेची जागा पण निवडून आले. पण जेव्हा आता जे हे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीची वेळ आली आणि युती करायची वेळ आली, तेव्हा कुठे ना कुठे भाजपला डावलताना आम्हाला दिसला नाही. शहरासाठी, मी बाकीच्या ठिकाणचं नाही बोलत, पण मुक्ताईनगर शहरामध्ये. आणि कुठेतरी हे चित्र केलं गेलं की भाजपची ताकद आता इथे नाहीये. आणि मला त्यावेळेस असं जाणवलं की बाबा, भाजप इथे आहे, भाजपच्या विचारांचे इथे लोक आहे. आज मी खासदार आहे तर मी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं दुसरं कारण, जे मेन कारण जे आहे ह्या निवडणुकीमध्ये सक्रिय व्हायचं, की जे मुक्ताईनगर मध्ये जी दडपशाही सुरू आहे, महिलांवर इथे आपण बघू शकतो एवढे छेडछाडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताय, मुलींवर वाढताय. माझी मुलगी पण त्याच्यातली एक आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते थांबवायची जबाबदारी ती माझी पण आहे, कारण की मी पण इथली लोकप्रतिनिधी आहे. म्हणून मी ह्यावेळेस निर्णय घेतला की आपण पूर्ण पॅनल हे भारतीय जनता पार्टीचं लढवावं. आणि तशी परवानगी मला आदरणीय देवेंद्रजींनी दिली, गिरीश भाऊंनी दिली. आणि आज आपण बघतोय की सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी सोबत आहे, कारण की ही निवडणूक कार्यकर्त्यांची, ही निवडणूक काही माझी नाहीये. आणि कार्यकर्त्यांना पण तो मान सन्मान ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाला पाहिजे. निश्चित, तुम्ही जसं म्हटलात, केंद्रात सत्ता आहे भाजपाची, राज्यात सत्ता आहे, देवेंद्रजी तुम्हाला साथ आहे. पण इथले जे मातब्बर आमदार आहेत, चंद्रकांत पाटील यांची कन्यास त्यांनी संजना पाटीलला उभं केलेलं आहे, त्यांच्याशी मुकाबला कसा करणार? थोडक्यामध्ये त्यांची सत्ता आहे आज. बघा, सत्ता त्यांची पण आहे, सत्ता आमची पण आहे. मी जसं सांगितलं की जेवढं छाती ठोकपणे सांगत होते की घराणेशाही घराणेशाही सगळं घरातच पाहिजे आणि मी माझ्या घरातनं कोणाला उमेदवारी देणार नाही, कोणाला पुढे करणार नाही. पण आज वेळ त्यांच्यावर पण आलेली आहे. आज त्यांचे कार्यकर्ते, एवढे सक्षम कार्यकर्ते असून सुद्धा त्यांनी उमेदवारी मुलीला दिली, जे की काही कारण नव्हतं, जर असं त्यांच्या म्हणण्याच्या अनुषंगाने बघायला गेलं तर.
आणि आज आमच्याकडनं आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये राहणारा कार्यकर्ता दिलेला आहे. आज सगळे आमची फळी बघू शकतो की लोकांमध्ये राहणारे हे सगळे लोक आहे, ना की दडपशाही इथे पसरवणारे लोक किंवा लोकांवर दादागिरी करणारे लोक आहे. लोकांमध्ये राहणारे, लोकांच्या समस्या जाणून घेणारे आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहे. आदरणीय गिरीश भाऊ आहे, आदरणीय देवेंद्रजी आहे, आज सगळे आम्ही पदाधिकारी आहोत त्यांच्या मागे. कारण की भारतीय जनता पार्टीची ओळखच ही आहे की सर्वसामान्य जनतेची पार्टी आहे आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि जे मला असं वाटतं, जसं तुम्ही सांगितलं की बाबा त्यांच्याशी कशी लढत देणार, तर काही खूप मोठं चॅलेंज नाही मला असं वाटतं. कारण की ही निवडणूक जनतेची आहे आणि मला असं वाटतं की आम्ही पूर्ण ज्या पद्धतीने तयारी केलेली आहे, तर मला पूर्ण विश्वास आहे की जनता कौल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने देईल. निश्चितच आपण बघू शकतो की जसं आता रक्षा खडसे ताई म्हणाल्यात की बा घराणेशाहीचा जो विषय तो निश्चितच वारंवार कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्रात खडसेंवर आरोप केले जातात की संपूर्ण पद ही घरात बघतात, खडसेंच्या घराणेशाही चालू आहे. पण जळगाव जिल्ह्याचा जर पूर्ण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामधले जे मंत्री आहेत, मातब्बर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील त्यांच्या पत्नीला तिकीट देऊन बिनविरोध निवडून आणलं. त्याच्यानंतर 2 नंबरचे मंत्री आहेत संजय सावकारे, त्यांनी देखील आपल्याच पत्नीला उमेदवारी दिली. आणि स्थानिक पातळीवर जर विचार केला तर या ज्या तालुका लेवलची गावं आहेत, किशोर पाटील असतील, त्यांनी सुद्धा आपल्याच पत्नीला तिकीट दिलं. आणि इथले जे आमदार आहेत मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील यांनी देखील आपल्याच मुलीला उमेदवारी दिलेली आहे. कुठेतरी घराणेशाहीचा आरोप एकनाथ खडसेंवर जो वारंवार होत होता, या उलट चित्र आता जळगाव जिल्ह्यातलं बदललेलं दिसतंय. अशातच उमेदवारी जी दिली गेलेली आहे मुक्ताईनगरची, आता या पुढचं इलेक्शन 2 तारखेच्या नंतर 3 तारखेच्या निकालात नेमकं मुक्ताईनगरात कोण निवडून येतं, याचकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही मात्र बघत राहा मुंबई तक.